हा बोलाय ना भाऊ. काय नाही शांत आहे. काय नाही टिकणार नाही तरी. हो म्हणत जा पोस्टाच्या रोडला आज आत्मनिर्भर भारत शेतकरी कष्टकरी परिषद सांगलीमध्ये रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे. आणि या परिषदेकडे आज आम्ही सांगलीचा अत्यंत पूर्वीपासूनचा फेमस टांगा या टांग्यात बसून सदाभाऊ मी आमचे सगळे सहकारी मित्र आम्ही इकडं सभेच्या निमित्तानं आलेलो आहे. देशासाठी प्रत्येकाला काम करायची इच्छा असते, भावना असते. राष्ट्रप्रथम म्हणणारे कार्यकर्ते आम्ही आहोत. देशभक्ती म्हणजे सीमेवरती गेलं आमच्या जवानांनी लढणं ही आम्ही देशभक्ती पहिल्यापासून जपत आलो आहे. परंतु आता घरात बसूनसुद्धा आपण देशभक्तीसाठी आपण काम करू शकतो आहे. 1 लिटर जरी पेट्रोल वाचवलं तरी आपण देशभक्ती केल्यासारखंच आहे. आणि म्हणून आज आमचा संदेश हाच आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे की डिझेल पेट्रोलच्या मध्ये तुम्ही बचत करा, 1 वर्ष सोनं तुम्ही खरेदी करू नका, कारण आपला पैसा सर्वात जास्त आयात करण्यासाठी जातो आहे आणि तो परकीय चलनामध्ये जातो आहे, डॉलरमध्ये जातो आहे. आणि हे अब्जो करोड रुपये हे या सोन्याच्या साठी आणि पेट्रोलसाठी जात आहेत. जवळपास 90% तेल आपण खरेदी करतो बाहेरच्या देशातून, आखाती राष्ट्रातून. 10% तेल आपल्याकडे तयार होतं आहे. सोन्याच्या संदर्भात आपण चीननंतर जास्त सोनं खरेदी करणारा जगातला 2 नंबरचा देश भारत आहे. आणि हे सगळे विषय माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी राष्ट्रभक्तीच्या हिशोबानं आर्थिक क्रांती व्हावी, आपल्या रुपयाची किंमत चांगली राहावी या दृष्टिकोनातून भूमिका घेतलेली आहे. किंवा बाहेरच्या देशामध्ये तुम्ही वर्षभर फिरायला जाऊ नका, ज्याची संख्या म्हणजे 18 अब्ज डॉलर रुपये हे पर्यटनासाठी आपली लोक वर्षभरामध्ये खर्च करतात. या सगळ्या संदर्भात माननीय सदाभाऊंच्या नेतृत्वात आज सांगलीमध्ये परिषद घेतलेली आहे. आमचं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की प्रत्येकाने थोडं थोडं जरी बचत घेतली तर आपण राष्ट्रासाठी काम केल्यासारखं होईल. त्या घोषणेला प्रतिसाद संपूर्ण देशातला आणि महाराष्ट्रातला शेतकरी देत आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलं की नरेंद्र मोदी साहेब तुमचा आत्मनिर्भर भारत आपण सगळे मिळून घडवूया. नांगरधारी शेतकरी आहे तुमच्या साथीला आणि गावगाडासुद्धा या मोदीच्या आव्हानाला त्यांच्या साथीला आहे. म्हणून आज हे भव्य परिषद आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, आदरणीय पृथ्वीराज भैया पवार असं संयुक्त आम्ही सगळे सांगलीमध्ये ही परिषद घेत आहोत.